नमस्कार, मी अजय. वय 28 वर्ष. शहरात नवीनच राहायला आलो होतो. राहायला घर नव्हतं म्हणून शहरातल्या एका अर्धवट पडलेल्या शॉपिंग सेंटरच्या वरच्या एका रिकाम्या जागेत मी राहायचो. दिवसभर कामाचा शोध घ्यायचा आणि बाहेरून खाऊन रात्री त्या जागेवर झोपायचं. जवळपास शहरात येऊन मला 8 दिवस झाले होते. तरी हातात काम नव्हतं आणि शहरात कोणाशी ओळखही नव्हती. असंच दिवसभर कामाच्या शोधात इकडे तिकडे भरकट असायचो. एक संध्याकाळी मी फिरण्यासाठी बाहेर आलो होतो. थोडं फिरून झाल्यावर मी एका देवळात येऊन बसलो. दर्शन घेतलं आणि बाहेरच्या ओट्यावर बसलो. बरीच वयस्कर मंडळी तिथे बसलेली होती. मी त्यांच्या गप्पा ऐकत मनातल्या मनात आनंदी होत होतो. तिथे थोडा वेळ बसून मी माझ्या रूमकडे निघणार होतो. तेवढ्यात एक 60 ओलांडलेले वयस्कर म्हातारे माझ्या शेजारी येऊन बसले. माझ्याकडे पाहून त्यांनी हलकंसं स्माईल केलं. थोड्याच वेळात आमच्या गप्पा सुरू झाल्या. एकमेकांबद्दल विचारपूस केली. खूप वेळापर्यंत आमच्या गप्पा सुरू होत्या. त्यांचं नाव श्यामराव होतं. बोलता बोलता श्यामराव म्हणाले, अजय, तुला काही अडचण नसेल तर माझ्या घरी येऊन राहा. तसाही मी घरी एकटाच राहतो. तुझ्या येण्याने मलाही थोडं बरं वाटेल. मला त्यांचं म्हणणं पटलं आणि मी त्यांना म्हणालो, हो, आज रात्रीच मी तुमच्या घरी येतो. थोड्या वेळाने ते त्यांच्या घरी गेले आणि मी माझी बॅग घेऊन लगेच त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आलो. एवढं वय असूनही ते घरातली कामं स्वतःच करायचे. आजही त्यांनी त्यांच्या हाताने माशांची भाजी केली होती. देवळात गप्पा मारतानाच त्यांनी माझ्या आवडीनिवडीविषयी विचारलं होतं आणि मला मासे खूप आवडतात हे त्यांच्या लक्षात आलं होतं. तीच माझ्या आवडीची भाजी त्यांनी आज बनवली होती. त्यांच्या हाताच्या जेवणाची चव म्हणजे खूपच वेगळी होती. अशी भाजी मी आजवर खाल्ली नव्हती. खूप छान गप्पा गोष्टीत आम्ही जेवण उरकलं आणि मी लगेच सगळी भांडी धुवायला घेतली. आधी त्यांनी भांडी धुवायला मला नकार दिला, पण मी काही ऐकलं नाही आणि सर्व भांडी घर स्वच्छ करून घेतलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. ते म्हणाले, आता उद्यापासून कपडे भांडी तू करायची नाहीस. मी म्हणालो, का श्यामराव? ते म्हणाले, अरे, मी कामवाली लावलेले आहे. बरेच दिवस मी घरी नव्हतो. माझ्या मुलांकडे गेलेलो असल्याने तिला इथे यायला नको म्हणालो होतो. पण आता मी आलोय आणि माझ्यासोबत आता तूही इथे राहणार आहेस म्हणून उद्यापासून तिला बोलावून घेतो. मलाही कामवाली आहे हे ऐकून बरं वाटलं, कारण आता रोज भांडी आणि स्वयंपाक करायची गरज राहणार नव्हती. श्यामरावांना 3 मुलं होती. तिघेही बाहेर मोठ्या शहरात नोकरीसाठी होते आणि आजच्या काळात आपले आईवडील मुलांना नको असतात. तसेच श्यामरावही त्यांच्या मुलांना नको होते. मला त्यांचा स्वभाव खूपच आवडला होता. एक जवळची आणि हक्काची व्यक्ती मला मिळाली होती. राहायला घर आणि सर्व काही मला शहरात आता मिळालं होतं. त्यामुळे राहण्या खाण्यापिण्याची सोय खूपच चांगली झाली होती. थोडा वेळ आम्ही त्यांच्या कुटुंबाबद्दल गप्पा मारल्या आणि आता ते त्यांच्या खोलीत झोपायला गेले. मी लगेच त्यांच्या मागे गेलो आणि त्यांचे हातपाय दाबून दिले. माझ्या हाताने पाय दाबताना त्यांच्या भावना उफाळून आल्या. त्या म्हणाले, अजय, तुझी मावशी असंच माझे हातपाय दाबून द्यायची. आज तू हातपाय दाबताना मला असं वाटलं माझी पत्नीच परत आली. आज तिला सोडून 8 वर्षे झाली, पण एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी तिची आठवण केली नाही. खरं आहे श्यामराव, आपली हक्काची आणि जवळची व्यक्ती आपल्यापासून दूर झाल्यावर आपल्या मनाची अवस्था काय होते हे थोडंफार मलाही समजतं. पण आता तुम्ही काही काळजी करू नका. मी दररोज तुमचं असंच अंग चेपून देईन. ते म्हणाले, अजय, रात्र खूप झाली, तू थकला असशील. आता निवांत झोप. आपण उद्या बोलू. आणि मी झोपायला गेलो. 8 दिवसानंतर पहिल्यांदाच श्यामराव अण्णाच्या घरात मला खूप गोड झोप आली होती. दुसऱ्या दिवशी लवकर उठून मी आंघोळ उरकली आणि श्यामराव बाहेर फिरून आले. मग दोघांसाठी चहा बनवला. त्यांनीही आंघोळ केली. तेवढ्यात दोघांसाठी पोहे बनवून घेतले आणि काही वेळातच त्यांची कामवाली आली. तिचं नाव कलाबाई होतं. ती हसमुख चेहऱ्याची, दिसायला सुंदर, रंगाने काळी सावळी आणि मध्यम बांधायची होती. तिने मला पाहिलं आणि पाहताच राहिली. पहिल्याच नजरेत ती माझ्या मनात भरली होती. तिचं बोलणं खूपच गोड आणि चेहरा
हसरा असल्यामुळे ती आता जवळ हवीशी वाटत होती. तिने शामरावांना माझ्याबद्दल विचारलं. ते म्हणाले, अजय हा माझ्या लांबच्या नात्यातला आहे. कामासाठी आला आहे आणि आता माझ्यासोबत इथंच राहणार आहे. त्यामुळे आता तुम्हा दोघांचा स्वयंपाक आणि कपडे वगैरे करावे लागणार आहेत. तिने माझ्याकडे खूपच प्रेमळ नजरेने पाहिलं आणि हलकीशी स्माईल मला दिली. तशी स्माईल मीही तिला दिली. ती म्हणाली, अजय तू चहा घेणार ना? मी लगेच म्हणालो, हो कलाबाई, तुमच्या हाताचा चहा नक्कीच घ्यावा लागेल. ती किचनमध्ये गेली. जाताना मी तिलाच पाहत होतो. आता वयही बरंच वाढलेलं होतं. दररोज रात्री आपल्या भावना सांभाळणं खूपच कठीण जात होतं. त्यामुळे नकळत माझ्या मनात आता कलाबाईला जवळ घेण्याचा विचार येत होता. श्यामराव पेपर वाचण्यात मग्न होते आणि मी पुढच्या हॉलमधून कलाबाईंकडेच पाहत होतो. हळूच तिने आवाज दिला, अजय हा साखरेचा डबा काढून दे जरा. मी तर हीच वाट पाहत होतो. कधी ती मला आत बोलावते. माझ्यासोबत श्यामराव दादांनीही तिचा आवाज ऐकला होता आणि मला म्हणाले, अजय बघ जरा काय हवं आहे ते. मी लगेच आत गेलो. ती म्हणाली, अजय साखर संपली आहे, या पडीवरच्या डब्यातनं काढून दे. मी लगेच वरचा साखरेचा डबा खाली उतरवला आणि तिच्या हातात देताना तिच्या दोन्ही हातांना स्पर्श केला. तो स्पर्श दोघांनाही एक वेगळाच अनुभव देऊन गेला. तिने माझ्याकडे खूपच वेगळ्या नजरेने पाहिलं आणि पुन्हा तीच मला बेधुंद करणारी स्माईल दिली. लगेच तिने डब्यातून साखर काढत म्हणाली, मग अजय अजून लग्न वगैरे झालेलं दिसत नाही. मी बाहेर डोकावून पाहिलं. श्यामराव पेपर वाचण्यातच मग्न होते. मी तिच्या अगदी जवळ गेलो आणि तिला म्हणालो, लग्न करायची तर खूपच इच्छा आहे, पण काय करणार कलाबाई, मुलगी ही भेटायला हवी ना. माझ्यासारख्या बेरोजगार तरुणाला तरी कोण मुलगी भाव देणार. आमची तर उपासमारीची वेळ येते की काय असं वाटतंय. ती पुन्हा माझ्याकडे पाहत म्हणाली, अरे असा निराश होऊ नकोस. असेल तुझ्या आयुष्यात कोणीतरी. मी म्हणालो, काय माहीत कलाबाई, देवाने माझ्या नशिबात कोणाला लिहिलं आहे की नाही. मी तिच्या आणखीन जवळ गेलो आणि हळूच म्हणालो, कलाबाई तुला एक विचारू का? रागावणार नसशील तर. नाही अजय, बोल ना, काय ते, लाजू नकोस. मी आजवर बऱ्याच मुली पाहिल्या, पण एकही मुलगी मला पसंत पडली नाही किंवा त्यांना मी पसंत पडलो नाही. पण तुला पहिल्यांदाच पाहिल्यावर तू मला खूपच आवडलीस आणि तुलाही मी पसंत आहे असं तुझ्या चेहऱ्यावरनं दिसतंय. ती म्हणाली, अजय असं काही नाही रे, मी फक्त आपलं ओळखीचे म्हणजे श्यामरावांच्या नात्यातले आहात म्हणून. मी म्हणालो, कलाबाई तू कितीही जोर देऊन सांगण्याचा प्रयत्न केलास तरी मला बोलणं पटणार नाही, कारण तुझ्या मनात काय चाललंय आहे ते मला सगळं समजतंय. ते आता काही बोलली नाही. मी पुन्हा तिचा हात धरत म्हणालो, कलाबाई बोल ना, आता गप्प का आहेस? तिने बाहेर श्यामरावाकडे डोकावून पाहिलं आणि म्हणाली, अजय तू जे म्हणतोयस ते खरं आहे. तू मला खूपच आवडला आहेस, पण श्यामराव घरी आहेत म्हणून तू थोडा लांबच राहा. त्यांना जर समजलं ना तर मलाही प्रॉब्लेम होईल आणि तुझ्याही या घरात शेवटचा दिवस असेल. मी म्हणालो, कलाबाई त्याचं तू काही टेन्शन घेऊ नकोस. थोड्या वेळाने श्यामराव बाहेर जातील, तेव्हा तू आणि मी घरी दोघेच राहू. जर तुझी इच्छा असेल तर आपण दोघेही. ती म्हणाली, ते नंतर पाहू, आधी चहा घे. आणि तिने माझ्या हातात चहाचे कप दिले. मी बाहेर आलो आणि श्यामरावांसोबत चहा घेतला. कलाबाई आता चहा पिऊन स्वयंपाकाला लागली होती. मला श्यामराव म्हणाले, अजय मी जरा गावातून फेरफटका मारून येतो. तुला कुठं जायचं असेल तर जाऊन ये. दुपारी जेवायला सोबत भेटू. ठीक आहे श्यामराव, मलाही थोड्या वेळाने निघायचं आहे. असं म्हणत मी श्यामराव आता घराबाहेर पडले. आता मला घरात पूर्णपणे मोकळीकच मिळाली होती. यापूर्वी मी कोणत्याही मुलीसोबत इतक्या जवळ आलो नव्हतं किंवा बोललो नव्हतो. त्यामुळे कलाबाईसोबतचा हा माझा पहिलाच सुंदर अनुभव होता. मी मनातून खूपच आनंदी होतो. मी आतून दाराला कडी लावली आणि सरळ किचनमध्ये जाऊन कलाबाईला मागून घट्ट मिठीत घेतले. ती काही बोलणार तेवढ्यात माझे ओठच तिच्या ओठांवर टेकवले. काही क्षणातच तिने स्वतःला माझ्या स्वाधीन केलं आणि तीही माझ्यासोबत प्रेमाच्या त्या क्षणाचा आनंद घेऊ लागली. बराच वेळ आम्ही किचनमध्ये
एकमेकांना जवळ घेत होतो. आता ती म्हणाली, अजय पटकन करायचे ते, नाहीतर शामराव आले ना तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल. मी अलगद तिला उचलून बेडवर नेलं आणि दोघांनी एकमेकांच्या मिठी देऊन प्रेमाने वेळ घालवला. दोघांचे तप्त श्वास एकमेकांच्या चेहऱ्यावर पडत होते. त्याने आमचा आनंद आणि उत्साह अधिकच वाढत होता. सकाळची 10ची वेळ होती आणि आम्ही दोघांच्या अतृप्त मनाला तृप्त करणारा सुंदर क्षण आम्ही खूप प्रेमाने अनुभवत होतो. एकमेकांना खूप जवळ घेऊन त्या आनंदाच्या सागरात आम्ही मनमोकळेपणाने पोहत होतो. आज वयाच्या 28व्या वर्षी पहिल्यांदाच मी कलाबाई सोबत त्या सुंदर क्षणांचा खूप प्रेमाने आनंद घेत होतो. कलाबाई ही माझ्याकडून सुंदर प्रेम मिळवून खूपच आनंदी होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान स्पष्ट दिसत होतं. खूप वेळपर्यंत आम्ही एकमेकांना प्रेम दिलं आणि दोघेही पूर्णपणे तृप्त झालो. कलाबाईला माझ्या मिठीत घेऊन मी पडून होतो. तेव्हा हळूच ती म्हणाली, अजय लग्न होऊन 5 वर्षे झाली, पण मला असं प्रेम कधी नवऱ्याकडून मिळालंच नाही. आज पहिल्यांदाच तुझ्याकडून खऱ्या प्रेमाने समाधानी झाले आहे. मागच्या 3 वर्षांपासून मी एकटीच राहत आहे. तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेत मी म्हणालो, कला आजपासून तू एकटी नाहीस. मी नेहमी तुझ्यासोबत असाच प्रेमाने राहील. माझं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू आले आणि तिने मला पुन्हा मिठीत घेत म्हटलं, अजय तू मला मनापासून आवडला आहेस. आता तुझ्यापासून एक क्षणही मी दूर राहू शकत नाही. माझ्याही मनाची अवस्था तशीच होती. मी हळूच तिच्या कानात पुटपुटलो, कला तू आणि मी आता कधी दूर राहणार नाही. आज दुपारी शामराव घरी आल्यावर मी त्यांना आपल्या लग्नाबद्दल सांगतो. हे ऐकून ती खूपच आनंदी झाली आणि मला म्हणाली, अजय आता पुन्हा एकदा मला इतक्याच प्रेमाने तृप्त कर. मी लगेच तिला खूपच प्रेमाने जवळ घेतलं. दुपारी शामराव आले आणि जेवतानाच मी कलाबाई आणि माझ्या लग्नाबद्दल त्यांना बोललो. माझे बोलणं ऐकून ते खूपच आनंदी झाले आणि म्हणाले, अजय तू माझ्या मनातलं बोललास. मीही हा विषय तुझ्यासोबत काढणारच होतो, पण ठीक आहे, तुम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केलं. तशी कला खूपच सुंदर आणि गोड स्वभावाची आहे. ती माझ्याकडे कित्येक वर्षांपासून कामाला येत आहे. तिच्या नशिबात नवऱ्याचं सुख मिळालं नाही, पण आता तुझ्या रूपाने तिला चांगलाच जोडीदार मिळाला आहे. तुम्ही दोघेही खूप सुखाने आणि आनंदाने राहाल याची मला खात्री वाटते. आम्ही लगेच शामरावांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि आमच्या सुंदर आयुष्याला सुरुवात केली. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेमधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. या कथेमधील घटना जर एखाद्याच्या जीवनाशी जोडून आल्या तर तो फक्त योगायोग समजावा. कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या सुमको मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.